आणि न्यूज टॉप 9 मधनं सुरुवातीला नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या 9 राजकीय घडामोडींवर। अंतरवाली सराटीमध्ये आज जरांगेंची बैठक, सर्वांना उपस्थित राहण्याच्या जरांगेंच्या सूचना, पुढील निर्णय घेणार असल्याची ही माहिती। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, ओबीसींमध्ये निर्माण झालेली भावना चुकीची नाही, सरकारकडनं हट्ट पुरवण्याचं काम सुरू, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता किंवा घबराट निर्माण झालेली आहे। म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसी मध्ये निर्माण झालेली आहे आणि ती काय अगदीच चुकीची आहे असं मला काही वाटत नाही आहे। सरकार ओबीसी समाजाला स्पष्टता देणार की नाही, ओबीसी समाज पण मतदान करतो हे विसरू नका, मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला घरचा आहे। मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आज बैठक, ओबीसीतनं मराठ्यांना दिलेल्या आरक्षणावरती चर्चा करणार, भुजबळांकडनं सर्व समाजाच्या नेत्यांना आजच्या बैठकीचं निमंत्रण। मुंबईमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या अभिनंदनाचे फलक, मराठ्यांचा पाठीराखा अशा आशयाचे बॅनर, मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरेंकडनं फलक। सरकार अध्यादेश आधीही काढू शकलं असतं, अध्यादेशासाठी जरांगेंना मुंबईत यावं लागलं, हे सरकार असंवेदनशील सरकार, मराठा आरक्षणावर सुळेंची टीका। धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजांच्या आरक्षणासाठी अनेक वर्षाच्या मागण्या आहेत, तर हे लवकरही करू शकत होते, पण जरांगे पाटलांना मुंबईला यावं लागलं आणि मगच या सरकारने हा निर्णय घेतला। हे किती असंवेदनशील सरकार आहे हे त्यांच्या या सगळ्या कृतीतून दिसतं। मराठा आरक्षणावर तज्ज्ञांचं विश्लेषण सुरू, त्या विश्लेषणानंतरच बोलणं योग्य राहील, मराठा आरक्षणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मला वाटतं त्याच्यावर अजून विश्लेषण होत आहे, आपल्या माध्यमातून पण होत आहे, तज्ज्ञ पण बोलत आहेत, ते सगळं ऐकल्यानंतरच त्याच्यावर काही बोलू शकू। आरक्षणाचा ज्यावेळेस देत होते त्यावेळेस एकटे मुख्यमंत्री होते, तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री। मी हेच सांगतोय की हे सगळं विश्लेषण आता आपण चॅनल्सवर वगैरे करत आहात, पहिलं सगळं होऊ दे मग आपण बोलू त्याच्यावर। मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं, सरकारच्या निर्णयातनं मराठा समाजाला काही मिळालं नाही, विनायक राऊतांचा शिंदेंवर आरोप, सरसकट आरक्षण मिळेपर्यंत जरांगेंनी थांबू नये, विनायक राऊतांचा जरांगेंना सल्ला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला आणि मराठा तरुणांनी आंदोलन कसं करावं हे जरांगे पाटलांनी जगाला दाखवून दिलं, शहाजी बापू पाटील यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया। सर्वसामान्य मराठा माणूस एवढं मोठं नेतृत्व करू शकतो आणि त्याला तेवढ्या संयमानं, तेवढ्या शांततेनं या राज्याचे कणखर आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी उत्तर देऊन संपूर्ण मराठा समाजाला आज एक न्याय दिला।